महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सिंग फेडरेशनच्या वतीनं आज सकाळी 7:30 ते 9:30 या वेळेत 2 तासाचे काम बंद आंदोलन करण्यात आले। सेवा प्रवेश नियमांमध्ये सुधारणा करावी, आकृतीबंध सुधारित करून रिक्त पदांचा प्रश्न सोडवावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। राज्यातील सर्व जिल्हा शाखांनी या आंदोलनात सहभाग घेत शासनाने मागण्यांची तातडीने दखल घ्यावी अशी भूमिका फेडरेशनने मांडली। आज आपण महाराष्ट्रामधील आमच्या सर्व जिल्हा शाखेमध्ये 2 तासाचं काम बंद आंदोलन होत आहे। प्रामुख्याने जर मागण्या बघितल्या तर 2 मागण्या आहेत आमच्या। एक तर सुधारित सेवा प्रवेश नियम तात्काळ जाहीर केले गेले पाहिजे आणि दुसरं सुधारित आकृती बंद। या 2 महत्त्वाच्या मागण्या आहेत। सुधारित सेवा प्रवेश नियम नसल्यामुळे आमच्याकडच्या ज्या परिचारिका आहेत त्या पदोन्नतीसाठी पात्र आहेत, परंतु त्यांना पदोन्नती मिळत नाहीये आणि खेदजनक गोष्ट आहे की काही परिचारिका आमच्या निवृत्त होत आहे परंतु त्यांना पदोन्नती मिळत नाही। या सगळ्या गोष्टी ज्या अडकलेल्या आहे या सेवा प्रवेश नियमाच्या ठिकाणी अडकलेल्या आहे। सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये 2021 साली नवीन सुधारित सेवा प्रवेश नियम करण्यात आलेले आहे, परंतु त्यामध्ये अनेक जाचक अटी असल्यामुळे परिचारिकांना पदोन्नती मिळत नाही। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे पद आहे ते पाठ्यनिर्देशक पद आहे। त्याचप्रमाणे आकृतीबंध हा देखील खूप महत्त्वाचा विषय आहे। महाराष्ट्राच्या जे काही शासकीय रुग्णालय आहे त्या रुग्णालयांमध्ये आकृतीबंध सुधारित करणं गरजेचं आहे। आकृतीबंध म्हणजे प्रत्येक रुग्णाच्या मागे किती नर्सेस पाहिजे याचे राष्ट्रीय ठिकाणी मानांकन दिलेले आहे, परंतु ते मानांकन कुठेही फॉलो केले जात नाही। त्यामुळे परिचारिकांवर अतिरिक्त कामाचा ताण येतो आणि रुग्णसेवा देखील काही प्रमाणामध्ये हॅम्पर होते। परिचारिकांच्या प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली। मागण्या मान्य न झाल्यास पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा फेडरेशनने दिला आहे। प्रतिनिधी नितीन चंद्र मोरे, आपलं नाशिक।